जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 165 ते 181 असा अभ्यास केला होता. ध्यानाची पूर्वतयारी असा साधारण आपला विषय सुरू आहे 6व्या अध्यायामध्ये. भगवंतांनी स्वतः 6व्या अध्यायामध्ये खूप सविस्तर म्हणूया आणि खूप बारकाव्यांसह ध्यानयोगाचं हठयोगाचं म्हणूया विशेषतः वर्णन केलेलं आहे. आणि माऊलींनी त्याच्यावर तर फार सविस्तर ओव्या लिहिलेल्या आहेत, ज्या आपल्या आता हळूहळू लक्षात येतातच आहे. पुन्हा एकदा आजच्या उजळणीकडे आणि अभ्यासाकडे वळण्याच्या आधी एक स्मरण की बुवा यातल्या बहुतांश गोष्टी आपल्याला तत्वतः लागू पडतात. कारण जे वर्णन केलेलं आहे ते हठयोगाचं आहे. जे वर्णन केलेलं आहे ते अगदी स्पष्ट बोलत झालं तर संन्याशासाठी आहे, की ज्याने वस्तुत्याग करून सर्वसंग परित्याग करून जो साधक म्हणूया आता त्याला वनामध्ये निघून गेलेला आहे, जंगलामध्ये गेलेला आहे, एकांतामध्ये गेलेला आहे. हा सगळा आपला अभ्यास करून झाला आहे, सगळं अर्थ बघून झालेला आहे. शुचौदेशे प्रतिष्ठा स्थिरमासनम आत्मनः नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजन पुरुषोत्तरम. ह्या श्लोकाचा जरी आपण अभ्यास करत असलो तरी याच्या आधीच्या श्लोकात, याच्या नंतरच्या श्लोकात हे जे वर्णन आहे हे वर्णन हे संसारी साधकासाठी नाही खरं विचार केला तर. हे सारखं स्मरण मी करून देतोय कारण असं कोणाच्या मनामध्ये कुठेतरी हे असं राहून जायला नको की अरे बापरे हे भयंकर कठीण प्रकरण काहीतरी दिसत आहे की ह्या जन्मात तरी मला शक्य नाही, असं कोणाच्या मनामध्ये विचार येऊ नये. त्याच्यासाठी मी हे दरवेळेला थोडंसं एक प्रस्तावनेचा भाग म्हणून म्हणा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो. पण असं जरी असलं तरीही हे तत्वतः आपल्याला स्वीकारायचं आहे. अनेक गोष्टी तत्वतः ह्याच्यात आपल्याला लागू पडतात. शेवटी साधनेचा प्रांत आहे, त्यामुळे साधनेचा गाभा त्याचं तत्व जर समजून घेतलं तर एक प्रापंचिक साधक म्हणून मला त्याच्यातनं खूप घेण्यासारखं आहे. तर या प्रस्तावनेसह आपण आपला विषय जो सुरू होता तो, आणि प्रस्तावना पुन्हा एकदा मला स्मरण होण्याचं दुसरं एक कारण असं की मागच्याला आपण जे ओव्या बघितल्या त्याच्यामध्ये साधनेचं म्हणजे ध्यानाचं स्थान कसं असावं, ते कसं निवडावं, याचं भरपूर वर्णन या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये आलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आज मी एक चित्र तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतोय. एक ज्ञानेश्वरीची जी जुनी प्रत होती, मला वाटतं मामासाहेब दांडेकरांची जी प्रत आहे, त्याच्यामध्ये त्या त्या ओव्यांवरची काही चित्र, अतिशय सुंदर चित्र त्यांनी त्या ग्रंथामध्ये दिलेली आहेत. त्यातलं एक चित्र माझ्यापर्यंत आलं, ते फार सुंदर रंगवलेलं आहे त्यांनी. ह्या ज्या ओव्या आपण आत्ता बघितल्या मागच्या वाचनामध्ये, त्यात जे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे त्याच्यावर आधारित हे चित्र आहे की तिथे एक शिवालय असावं, तिथे कोणत्या प्रकारचे पक्षी असावे, कोणते नसावे, पाण्याची कशी सोय असावी, वृक्ष कोणते असावे. तर त्या चित्रकारांनी त्याच्या कल्पनेनी हे चित्र चितारलेलं आहे. मराठीत आपण त्याला ड्रॉ केलं आहे असं म्हणतो. तर थोडंसं ते चित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे. आपल्या ओव्यांच्या अभ्यासाकडे वळू. माझा हा विनोद कितीही घासून गुळगुळीत झाला असला तरी लोकांना हसायला येतं, पण तो विनोद असला तरी ती विदारक परिस्थिती आहे याचं सातत्याने स्मरण आपल्याला असावं, याच्यासाठी मी तो वापरत असतो. फार सुंदर वर्णन माऊलीने केलं आहे. आपल्याला पुन्हा उजळणी आहे, फार त्याच्यात तपशिलात जायचं नाही आहे, पण किती सुंदर, नितांत रमणीय, पवित्र असं ते स्थान असावं हे सांगताना माऊलींनी फारच भारदार वर्णन केलेलं आहे की की असं ते ठिकाण असावं. पहिली गोष्ट तर तिथे संतांनी वास्तव्य केलेलं असावं, सगळ्यात महत्वाचं. दुसरं, ते ठिकाणच असं असावं की अभ्यासच आपल्याकडून जणू काही तिथे साधना करून घेतो आहे असं व्हावं. त्या स्थानाच्या आडबाजूने जात असताना तप करण्याचं मनोरथ व्हावं.
नास्तिकाला सुद्धा मनापासून तिथे तप करण्याची इच्छा व्हावी असं ते स्थान असावं, माऊली म्हणते. एखादा ग्रामस्थ व्यवहारी मनुष्य वाटेतून कुठून तरी जातोय आणि अकस्मात त्या स्थानाला तो आला, कितीही तो विषयासक्त असला, कितीही त्याला कामाची घाई जरी असली, कितीही कामं असली, शुक्रवारची संध्याकाळ जरी असली, आठवडा संपलेला असला, आपल्या उत्सवाला विकेंड नावाच्या सुरुवात होणार असली, तरी सुद्धा वेळात वेळ काढून अभ्यास करावासा वाटावं, साधना करावी असं वाटावं, असं स्थान, आता पुन्हा साधकाच्या दृष्टीने बोलतोय, आपल्या घरामध्ये असावं. तर असा जो विषयासक्त माणूस, तो त्याला सुद्धा तिथून तो माघारी निघून जाण्याचं विसरला पाहिजे. तिथे बसल्यानंतर मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त झाला पाहिजे. धैर्याचा आपण मागच्याला बोललो होतो. धैर्य कशाचं? आता तिथे बसून काय धैर्य, काय लढाई थोडीच करायची आहे. म्हटलं तर करायची आहे. कारण शत्रू कोण आहे? वासना. आपल्या वासनेच्या विरुद्ध. कारण वासना विविध विषय प्रत्यक्षात जरी नाही तरी मानसिक रूपाने माझ्या अंतःकरणात आणून ठेवणारच आहे. सारखी ती मला बाहेर जायला लावणारच आहे. तर तिच्या विरुद्ध लढण्याचं धैर्य, उत्साह, सामर्थ्य मला प्राप्त व्हावं असं ते ठिकाण असावं. ठिकाणाचं महात्म्य, स्थान महात्म्य बोलणं सुरू आहे सध्या आपलं. त्यामुळे ते अत्यंत रम्य असावं, ते अत्यंत पवित्र असावं, की ज्या ठिकाणी जणू डोळ्याला प्रत्यक्ष ब्रह्म दिसते, इथपर्यंत माऊलींनी म्हटलेलं आहे. ओवी क्रमांक 171. जणू काही प्रत्यक्ष ब्रह्म दिसताय. ते तिथे गेल्यानंतर ती शांती जी आहे ती मला स्वतःला शांत व्हायला भागच पाडते थोडक्यात. कारण ब्रह्म दिसताय म्हणजे काय, डोळ्याला ब्रह्म दिसणं शक्य नाही आहे, हे काव्यात्मक वर्णन आहे. पण म्हणण्याचा उद्देश हा आहे की आता बस तिथे बसून फक्त साधनेला सुरुवात करण्याची देरी आपल्या भाषेमध्ये, की चित्त एकाग्र झालंच म्हणून समजा, चित्त शांत झालंच म्हणून समजा, असं ते सुंदर स्थान असावं. माऊलींनी तिथे पुढे बाकी बरंच वर्णन केलेलं आहे. तिथे पाण्याची सोय कशी असावी, कोणते वृक्ष असावे, वृक्षांची नावं दिलेली नाही आहेत, पण आपण बोललो होतो की परमार्थामध्ये परमार्थाला साह्यभूत होणारे असे काही वृक्ष आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ते वृक्ष तिथे असावे. बाकीचे जे विरोधी वृक्ष आहेत आपल्या साधनेला ते तिथे नसावेत. शुद्ध पाण्याची तिथे मुबलकता असावी. किती सविस्तर मार्गदर्शन आहे. ऊन सुद्धा असं किंचित असावं, शीतळ म्हणजे कोवळं ऊन असावं. आपण बोललो होतो मागच्याला की खूप अत्यंत काय म्हणूया, सूर्याचा जो प्रकाश आहे तो प्रखर नसावा तिथे. काही काही वेळेला असं होतं, इतका प्रखर प्रकाश असतो लाईटचा म्हणा किंवा सूर्याचा, की डोळे बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला ते जाणवत राहतो तो उजेड. इतका प्रखर उजेड सुद्धा तिथे नसावा. मग गडद अंधार असावा का? नाही, तसंही नाही. खूप भयान वारा तिथे वाहणारा नसावा. मग अगदी शांत वारा असावा का? तसंही नाही. शांत झुळूक असावी. आपला श्वास तिथे गुदमरणार नाही इतका मोकळी जागा ती असावी. हे सगळं कशासाठी सुरू आहे? म्हणून मी म्हणालो तत्वतः आपल्याला त्याच्यातून काय घ्यायचं आहे? तत्वतः हे घ्यायचं की तिथून देहाची आठवण कशी होणार नाही. जीव गुदमरला, श्वास घेता येत नाही आहे, स्वाभाविकच देहभानावरती मनुष्य येणार. आपला प्राण आपल्याला देहभानावर आणणारच आहे, कारण तशी रचनाच आहे त्या शरीराची. ईश्वराची ती रचनाच आहे. शरीर धारण्यासाठी ती केलेली रचना आहे. त्याच्यामुळे प्राण गुदमरणार नाही. बाहेरच्या हवेमुळे माझं चित्त विचलित होणार नाही. बाहेरच्या प्रखर प्रकाशामुळे माझं चित्त विचलित होणार नाही. कोणत्या प्रकारचे पक्षी तिथे असावे? 2-4 हंस, सारस पक्षी जे पाण्याच्या सानिध्याने असतात. कोकिळा सुद्धा चालेल. एखाद्या वेळेस आलेला मोर पण चालेल, जसं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे, माऊलींनी म्हटलेलं आहे. पण फार नको आणि वारंवार येणारे नको. कारण काय? ते मोठ्याने ओरडतात. थोडक्यामध्ये बाहेरचा बंदोबस्त करणं सुरू आहे. आणि ह्या अध्यायाचा अभ्यास करताना तुमच्या लक्षात येईल की आपण बाहेरून आतमध्ये चाललेलो आहोत. आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे चाललेलो आहोत. स्थूलाचा बंदोबस्त करणं सुरू आहे. आणि असं वाटू शकतं की मला अनेक जण माहिती आहेत जे काहीच करत नाही, सरळ बसतात ध्यानाला.
पण त्यांचं ध्यान छान लागतं असं ते म्हणतात. आपण श्रद्धा ठेवू त्यांच्या बोलण्यावरती. मुद्दा माझा एवढाच होता, जो मागच्या वेळेला मी बोललो होतो, की हा अत्यंत वैयक्तिक मुद्दा आहे. अत्यंत वैयक्तिक म्हणजे उदाहरणार्थ एक उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याला माहिती आहे की अनेक लोक इतके भाग्यवान असतात की त्यांच्या बाजूला बॉम्बस्फोट जरी झाला तरी त्यांना झोपेतून जाग येत नाही. आलं असेल, मी थोडी अतिशयोक्ती करतोय, पण म्हणण्याचा उद्देश काय आहे, असे असतात काही भाग्यवान, तुम्हाला माहिती असतील, मला माहिती आहे, त्यांना मी भाग्यवान असं म्हणतो. कारण मी तितका भाग्यवान नाही. मला थोडासा जरी आवाज झाला इकडे तिकडे की लगेच मला जाग येते. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, वैयक्तिक असतं. ही झोप कोणाला किती गाढ लागावी, एखाद्याला आवाजाचा त्रास होतो झोपेमध्ये, तर कोणाला उजेडाचा त्रास होतो. उदाहरणार्थ, आपण विमानाने प्रवास करतो तर फ्लाईटमध्ये ते किट देतात, त्याच्यामध्ये डोळ्यावर लावायची पट्टी देतात. मला अनेक वेळेला असं वाटतं, हे पट्ट्या देण्यापेक्षा मला तर त्यांनी नॉईस कॅन्सलेशनचं काहीतरी दिलं. कारण मला उजेडाचा त्रास होते, पण आवाजाचा मला त्रास होतो झोपेमध्ये. उजेड माझ्या डोळ्यासमोर लाईट लावलं तरी मी झोपू शकतो, पण आवाज मात्र चालत नाही. मुद्दा काय आहे, हे जसं वैयक्तिक आहे, एखाद्याचं चित्त इतकं एकाग्र होतं ध्यानामध्ये की त्याला आजूबाजूचे आवाज आले तरी फरक पडत नाही. तो कुठे बसला आहे, ते स्थान कसं, याचा फारसा फरक पडत नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की हे सर्वसमावेशक असं तत्वज्ञान सांगणं सुरू आहे. त्यामुळे यातल्या काही गोष्टी आपण करू शकू, एक साधक म्हणून काही गोष्टी करू शकणार नाही, काही गोष्टींची मला गरजच नसेल. हळूहळू आपण विचार करणार होतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे की असं कुठे मनात कोणाचा विचार आला असेल की बापरे एवढी तयारी तर मी कधी पाहिलं नाही कोणाला करून ध्यानाला बसताना. तर हे सगळं दिलेलं आहे की कुठकुठल्या गोष्टींचा बंदोबस्त करावा लागतो आणि मुख्य तो का करावा लागतो. मला त्याची गरज नसेल, फार चांगली गोष्ट आहे, पण गरज नाही आहे हे सिद्ध झालं पाहिजे. आणि आपणच आपले परीक्षक असतो, म्हणून हे सगळं सांगणं सुरू आहे. आणि पुन्हा एकदा हे हठयोगाचं वर्णन आहे. हे वनामध्ये गेल्यानंतर कुठलं स्थान त्या योग्यानी म्हणूया, त्या साधकांनी म्हणूया, त्या मुनींनी, त्या ऋषींनी जे आता बसणार आहेत साधनेला, तपश्चर्याला, त्यांनी निवडायचं आहे. कारण दीर्घकाळ साधना करायची. आपण मागच्याला तेही बोललो होतो, हा 1 दिवसाचा प्रश्न नाही आहे, 2 दिवसाचा प्रश्न नाही आहे, 4 महिन्यांचा प्रश्न नाही आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींची तयारी, पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि पुढे माऊली म्हणाल्या 180 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की इतकं केल्यानंतर एकतर तिथे जवळपास एखादं शिवमंदिर असावं, एखादा मठ असावा, जसं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. आणि तिथे पुन्हा आपल्या मनाला, आपल्या चित्ताला प्रशस्त वाटेल, एकांताने बसता येईल. तिथे आपलं मन स्थिर राहतं की नाही राहत, ह्याची पण परीक्षा करून घ्या. चाललो आपण सूक्ष्मतेकडे चाललेलो आहोत. आत्तापर्यंत स्थूलाचं सगळं वर्णन करून झालं, ते स्थान असं असावं, तसं असावं, प्रकाश कसा असावा, हवा कशी असावी, वगैरे वगैरे. पण हे सगळं कशासाठी? पातेलं तापवणं हा उद्देश नसतो, दूध तापवणं हा उद्देश असतो, बरोबर? पण दूध तापवण्यासाठी पातेलं जसं तापवावं लागतं, तसं हे पातेलं म्हणजे स्थूल, त्याला पातेलं म्हणता मी थांबलो. आधीच मी निरस म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे मला ह्याला पातेलं नव्हतं म्हणायचं. पण पातेलं जसं स्थूलातलं आहे, तसं हे स्थूलातलं पहिले तापवावं लागतं, ह्याची पहिली नीट सोय करावी लागते. कारण परमपूज्य मंदादांचं खूप छान वाक्य आहे, आपलं अंतःकरण जे सूक्ष्म असतं ते या देहाला चिकटून असतं, आणि ते जितकं या देहाला चिकटून आहे तितकं त्याला तापवण्यासाठी ह्याला तापवावं लागतं. फार सुंदर विचार आहे, फारच सुंदर विचार आहे. म्हणजे उपास तापास आपण ज्याला म्हणतो, साध्या भाषेमध्ये उपासना, मग ते उपास केलेले असो, देहाला दिलेले कष्ट आपण ज्याला म्हणतो, तीर्थयात्रा करणं, अनेक प्रकारचे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्याचं मूल्य काय आहे? आणि परमपूज्य काकांचे 2 छान शब्द आहे, मूल्य आणि मर्यादा. त्याला मर्यादा सुद्धा हे महत्वाचं आहे. माझी एक साधक म्हणून जर प्रगती इथपर्यंत आता झाली असेल की हे न तापवता मी आतलं तापवू शकतो आहे, तर ही जी साधनं मी आत्ता बोललो ती मागे पडलेली आहेत. केली हरकत नाही आहे, पण गरज नाही आहे, उपयोग नाही. साधनं मागे पडतात, बरं, पडायला हवीत. तर हे सगळं छान समजून घ्यायचं आहे. तर ह्या दृष्टीने आता
माऊली म्हणतात आहे की आपलं मन स्थिर राहतं का हे पहा. आता ह्या कळीचा मुद्दा आहे. आता आत्तापर्यंत सगळं स्थूलाचं वर्णन झालं, पण इतकं सगळं केलं आणि माझं चित्तच तिथे रमत नसेल. फार सुंदर आहे, अगदी या चित्रात दाखवलं आहे तसं स्थान आहे समजा ते अगदी. पण माझं चित्त तिथे रमत नसेल, एकाग्र होत नसेल, तर मग ते स्थान माझ्यासाठी योग्य नाही, अजून दुसऱ्या कोणासाठी तरी असू शकतं. असा हा सगळा वैयक्तिक विचार करून आपण आता 182 क्रमांकाच्या ओळीकडे वळूया. आता हे झालं सगळं. आता आपण आसनाकडे वळतोय. प्रत्यक्ष आसन कसं असावं. नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम, हे जो दुसरं चरण आहे त्या श्लोकाचा. वरी चोखट चोखट मृगसेवडी, माझी धूतवस्त्राची घडी, तळवटी अमोडी कुशांकुर, माऊली म्हणते. म्हणजे वर शुद्ध मृगचर्म आपण विचार केला होता. चैल, अजिन, कुश. अजिन म्हणजे कातडं, मग ते मृगाजिनं असेल, अजून दुसऱ्या कोणाचं असेल. आपण तो विचार केला होता कोणासाठी मृगाजिन, कोणासाठी वाघाचं किंवा सिंहाचं कातडं वगैरे. तो वर शुद्ध मृगचर्म, माझी म्हणजे मध्ये, वरी चोखट मृग सेवडी, माझी म्हणजे मध्ये धूतवस्त्राची घडी, म्हणजे धूतवस्त्राची घडी, आणि तळवटी म्हणजे खाली, अमोडी कुशांकुर, हे खाली न मोडलेले साग्र व कोवळे दर्भ असावेत. ते किती बारकावे दिल्यात पहा. न मोडलेले, कोवळे, का बरं असेल करा, विचार करा. आपण कधी ते करणार नाही आहोत. पुन्हा आपल्याला घरात या आसनाची गरज नाही आहे. पुन्हा म्हणून म्हणलं त्याचं कारण समजून घ्यायचं. एक विनोद मध्ये मध्ये हवं ना, थोडंसं गंभीर होतं फार तत्वज्ञान. कारण समजून घेण्याबद्दल मी सांगतो. एक पोलीस स्टेशन असतं. सांगितलं तरी मागच्या लेखात असते. पोलीस इन्स्पेक्टर येतो, त्याची नवीनच तिथे नेमणूक होते त्या पोलीस स्टेशनमध्ये. तो येतो, पहिला दिवस असतो. तो अगदी त्याच्या कार्यालयात, म्हणजे ऑफिस म्हणतो आपल्याला मराठी, आतमध्ये जाणार तेवढ्यात त्याला असं दिसतं डावीकडे चित्र, की तिथे कसं 2 हवालदार उभे आहेत आणि तिथे एक बेंच आहे असा ठेवलेला, आणि त्याच्या बाजूला ते 2 हवालदार बंदुका वगैरे घेऊन उभे. त्याला थोडं विचित्र वाटतं ते, पण तो काही बोलत नाही, आतमध्ये जातो. दुसऱ्या दिवशी येतो, पुन्हा त्याला तेच दृश्य दिसतं. असं 3-4 दिवस होतं. मग तो एक दिवस कोणाला तरी विचारतो की बाबा हे काय प्रकरण काय आहे, म्हणजे हे 2 जण बाहेर उभे आहेत, तो बेंच तसा रिकामा आहे, मी 3-4 दिवस पाहतो बेंच रिकामाच आहे, त्याच्यावर कोणी बसत नाही आहे, मग हे करतात काय ते आम्हाला माहीत नाही म्हणे. या बेंचचं रक्षण करायचं. तर हा जरा विचारी असतो. तो म्हणून असं का बरं, पण म्हणजे का, म्हणजे बेंचचं रक्षण का करताय, की खूप महत्त्वाचा बेंच आहे तो, काही सोन्याचा बेंच आहे काय, म्हणजे बेस तो जे काय असेल ते बसण्याचं बाकडं, ते माहीत नाही म्हणे. ते आमच्या साहेबांना विचारा. त्याच्या साहेबांकडे जातो. साहेब म्हणतात, हो तू पाहिलं ते बरोबर आहे, खरं आहे, पण खरं सांगू का म्हणे, त्याचं उत्तर मलाही माहीत नाही, ते माझ्या साहेबांना माहिती आहे, त्यांना विचार. त्यांच्याकडे जातो. असं करत 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 3-4 झाल्यानंतर शेवटी त्याला कळतं की एक साहेब जे सेवानिवृत्त झालेले आहेत आता, मराठीत रिटायर म्हणतो म्हणतात, तर त्यांनी सांगितलं म्हणे ते. तर तो याला काही ते स्वस्थ बसू देत नाही. याला तो म्हणतो ह्या प्रकरणाचा छडा आता लावायचा असतो. त्यांना जाऊन भेटतो किंवा साहेब तुम्ही सेवानिवृत्त झाले आहात, सगळं मला कळलं वगैरे वगैरे, मी नवीन आहे, इन्स्पेक्टर इथे झालेलं, पण मला हे असं असं चित्र दिसलं आणि ह्याचं उत्तर कोणालाच माहिती नाही आहे, तर म्हणून मी तुम्हाला विचारण्यासाठी मी फोन केला की असं का. आता ते इतके ताबडतोब, ओ म्हणजे तो बेंच अजून वाढला नाही का, तो लावलेला रंग त्याला, असा प्रश्न ते विचारतात. विनोद संपला. मुद्दा काय आहे, एखादी गोष्ट आपण का करतो आहोत, हा मी एक आधुनिक विनोद सांगितला. असाच एक विनोद परमपूज्य काका प्रवचनात सांगतात. ते पूर्वीच्या काळी ते महाराज बसायचे, मग त्या मठामध्ये उंदीर व्हायचे, ऐकला असेल तुम्ही तो. मुद्दा हा आहे की हे जसं व्हावं तसं आपलं होऊ नये. म्हणजे मी का बोललो सगळं आठवण्याचं कारण असं, कोवळं गर्भ का असं, जर ते वाळलेलं असेल काय होईल विचार करा. मी त्याच्यावर जर बसलो, त्याचा जो चुरचूर चुरचूर आवाज येत राहायचा, मी थोडं मांडी हलवली थोडं, हे सुद्धा नको आहे. कोवळं ज्याचा आवाज येणं शक्य नाही. आणि मोडलेलं नसावं, पुन्हा खाली न मोडलेलं साग्र व कोवळं दर्भ असावं. आता पुढे महाराज म्हणजे खंदारकर महाराज म्हणतात की गीतेतील पाठक्रमाच्या उलट पाठक्रम स्वीकारल्यास, आता तुमच्या लक्षात आलं असेल की माऊलींनी काय क्रम सांगितला आहे. पहिले मृगचर्म सांगितलं, मग वस्त्र सांगितलंय, आणि मग त्याच्याखाली दर्भ सांगितलंय. जर लक्षात असेल,
2 वाचनापूर्वी ऐकलेलं. आपण काय बोललो होतो? चैल अजिन, चैलाजिन कुश, पण उत्तर याच्या उलट क्रमाने करून घ्यायचं. बरोबर आहे? पहिले दर्भ, मग अजिन आणि मग वस्त्र, असा क्रम आपण तेव्हा विचार केला होता. आता इथे त्यांनी असं लिहिलेलं आहे की गीतेतील पाठक्रमाच्या उलट पाठक्रम स्वीकारल्यास अगोदर वस्त्र, त्यावर मृगाजिन आणि त्यावर दर्भ असा क्रम होतो व हाच क्रम भाष्यकारांनी ग्राह्य मानलेला आहे. आणि ह्या उलट पाठक्रम आहे, पण तो कोणी ग्राह्य मानलेला नाही. पण ज्ञानेश्वर महाराज याहून वेगळा अर्थ ज्या अर्थी सांगतात त्या अर्थी विकल्पही असावा. तर थोडं तुमच्या लक्षात आलं असेल तर खरं असं वर्णन नाही आहे. कारण चैलाजिन कुशोत्तर असं स्पष्ट म्हटलेलं आहे. चैल अजिन कुश उत्तर, म्हणजे याच्या उलट क्रमाने ते धरायचं आहे. आणि आचार्य म्हणतात आहे भाष्यामध्ये की चैलम अजिनम कुशहाच उत्तरे यस्मिन आसने तद आसनम चैलाजन कुशोत्तरम पाठक्रमाद विपरीतः अत्र क्रमः चैलादिनाम. अर्थ थोडक्यात तोच आहे जो मी तुम्हाला मागच्याला सांगितला. हे भाष्यामध्ये स्वतः शंकराचार्य म्हणतात आहेत की भगवद्गीतेत जो क्रम दिला आहे तिथे उत्तर शब्द आलेला असल्यामुळे आपण त्याचा उलट्या क्रमाने ते धरायचा आहे. म्हणून सगळ्यात खाली दर्भ, मग अजिन कातडं आणि मग त्याच्यावरती वस्त्र. पण माऊलींनी काय क्रम दिला आहे? सर्वात पहिले मृगचर्म म्हटलेलं आहे. सगळं काय सांगतोय? पुन्हा अर्थ आपल्याला त्याचा अर्थ एवढंच समजून घ्यायचा आहे की यालाही विकल्प असू शकतो, ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज हा क्रम सांगतात आहे, शंकराचार्य आणि गोपालकृष्ण भगवान तो क्रम सांगतात आहे. त्याचा अर्थ क्रमाला फारसं महत्त्व नाही आहे. या दोन्ही ह्याच्यात सामान्य काय आहे? दर्भ सगळ्यात खाली आहे. जिथे महाराजांनी उलटं म्हटलेलं तसं नाही आहे असं माझं मत झालेलं आहे वाचल्यानंतर सगळं. रामकृष्ण हरी. मुद्दा असा की ज्या साधकाला जो क्रम स्थिर सुखाचा वाटत असेल त्याने तो घ्यावा असे याच्यातून सूचित होते. आपल्यासाठी काय आहे? शेवटचं वाक्य आहे. त्यामुळे फार या भानगडीत पडू नये. कारण आपण कधी मृगाजीन आणणार नाही आहे. आपल्याला दर्भ इथे मिळणं शक्य नाही आणि अमेरिकेत काय भारतातही मिळणं कठीण झालेलं आहे. आता गरज नाही आहे. पण मागच्याला आपण बोललो होतो आसनाबद्दल एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांभाळायची आहे, ती म्हणजे आपलं आसन आपणच वापरायचं आहे. ते दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही, दुसऱ्या कोणाचं आपण घ्यायचं नाही. विशेषतः साधनेचं जे आसन असतं ते, त्याच्याबद्दल मी बोलतोय. एवढी एकच गोष्ट आपल्याला एक प्रापंचिक साधक म्हणून याच्यातून घ्यायची. सकोमळ सरीसे सुबुद्ध राहती आपैसे एक पाडे तैसे ओझाखाली. ते दर्भ कोवळे सारख्या लांबीचे एकमेकांना लागून राहतील आणि आपोआप एकाच ठिकाणी स्थिर राहतील असे ते व्यवस्थित एकसारखे म्हणजे अंतरावर एका ठिकाणी लागून राहतील. नंतर पुन्हा ते असे विश्विषित होणं ज्याला म्हणतात, पसरले पुन्हा. नाही तर मी खाली दर्भ बाजूला किती बारकावे दिलेले आहेत. ते आसन किती व्यवस्थित, थोडक्यामध्ये सगळं कसं स्थिर असलं पाहिजे. एकदा त्याच्यावर मी बसलो साधनेला, ध्यानाला, एक काही तास विना व्यत्यय, पुन्हा मराठीत अनइंटरप्टेड म्हणून साधन झालं पाहिजे. परी सवियाची उंच होईल तरी अंग हन डोलेलं, नीच तरी पावेल भूमिदोष. काय? नात्योच्छ्रितम नाती नीचम. परंतु आसन हे सपाटच असावे. ते जमिनीपासून फार उंच होईल तर सहजच अंग हलू लागेल. कल्पना करू शकतो, पोतोभरच आणून दर्भ टाकलं, त्याच्यावर बसलो, काय होणार आहे? नाही चालणार. फारच खाली होईल तर जमिनीतील दगड, कृमी, कीटक यांच्या संसर्गाने दोष निर्माण होईल. एक विचार आला माझ्या मनात, कदाचित चुकीचंही असेल, पण एक बारकावा असा वाटला की दर्भाचा एक दुसरा उपयोग असा असावा का म्हणून दर्भ खाली घालायचं आहे. की आता पुन्हा पूर्वीच्या काळचा विचार आहे, विशेषतः तुम्ही जंगलामध्ये जाऊन बसलेले आहात. कल्पना करा, तिथे जे काही किडे, मुंगळे, विविध प्रकारचे सरपटणारे जे प्राणी आहेत, ते दर्भाची रचना कशी असते? त्या काड्या असतात साध्या भाषेमध्ये. म्हणजे त्यांच्या दृष्टीने कल्पना करा, त्यांच्या दृष्टीने ते एक प्रकारचं ते एक जंगलच आहे त्यांच्या दृष्टीने. समजा माझं वस्त्र जसं खाली असेल तर त्याच्यावर एखादा किडा सहज वर चढून देऊ शकतो. पण जर मी दर्भाची त्याच्यामध्ये अशी थोडीशी एक 1.5-2 इंचाची काहीतरी अशी एक असेल समजा, तर त्या दर्भाच्या याच्यात ते किडे फार किती आतमध्ये जाऊ शकतील? त्यांनाही मर्यादा आहे, फार आतमध्ये जाऊ शकणार. पण त्याच्यातच ते गुंतून राहतील, ते वर येऊ शकणार नाहीत, वर येऊन माझ्या मांडीला चावणार नाहीत, ज्याने माझं ध्यान भंग होणार नाही.
हाही उद्देश असू शकतो. इथे वर्णन नाही, एक विचार सांगितला तुम्हाला की किती विचार केलेला आणि का म्हणून असं सांगितलं असावं. पण फार उंच नसावं, सपाट असावं आणि फार अगदी जमिनीला टेकेल असंही नसावं. असं सगळं वर्णन इथे आलेलं आहे. म्हणून तैसे न करावे, समभाव धरावे, हे बहु असो होवावे असं नाहीसे. म्हणून तसे करू नये, सपाट जागेवर समप्रमाणात करावे. हा विस्तार पुरे झाला. माऊली स्वतः म्हणतात की आता हा विस्तार पुरे झाला. सारांश काय आहे? उंच किंवा सखल न होईल असे आसन असावे. भरपूर बाह्य तयारी पुष्कळ झालेली आहे आपली. बोलता बोलता मागच्या ते उजळणीतला एक मुद्दा मध्ये राहून गेला की ते पक्ष्यांचं वर्णन झालं तेव्हा आपण मागच्याला बोललो ती चरपट पंजरी हा जो पोपट आहे आणि हा ऑल इन वन पोपट आहे. मी मागच्याला दाखवला होता कारण याच्यात पोपट पण आहे, मोर पण आहे. ओरडणारे सगळे पक्षी त्याच्यात एकत्र आहे, ज्याला व्हॉट्सॲप म्हणतात, फेसबुक म्हणतात, स्लॅक म्हणतात, काय वाटेल ते त्याच्यामध्ये. त्यामुळे हे पक्षी बाहेर ठेवावे, शक्यतो दूर ठेवावे. आपले आणि इतरांचेही दूर आहे त्याची खात्री करून घ्यावी. फारच घरामध्ये ओरडणारे इतर काही पक्षी असतील, सिक्युरिटी सिस्टीम रिंग नावाचे, त्यांचे नोटिफिकेशन पण शक्यतो बंद करावे. एसी सारखा ऑन ऑफ होणार नाही. म्हणजे बाहेर 110 डिग्री आणि मी इकडे 60ला सेट केलेला आहे, कल्पना करू शकता. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, आपणच आपले व्यत्यय कशा कशात येतात ते शोधून काढावे आणि त्यांचा बंदोबस्त करावा. 12 क्रमांकाचा श्लोक. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रिया उपविश्यासने युञ्जाद्योगमात्मविशुद्धये. पदच्छेद आहे. तत्रैकाग्रम म्हणजे तत्र एकाग्रम मनः कृत्वा. आता आल्या कळीचा मुद्दा. हे सगळं करायचं कशासाठी आहे? आता आपण दुधाकडे चाललो आहे, पातेल्याकडून. त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आता. तत्र एकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्य आसने युंजात योगम आत्मविशुद्धये. फार सुंदर. आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहणारच आहोत, पण त्यातलं मार्मिकता आपल्याला लक्षात घ्यायची आहे. अर्थ पाहूया पहिले. त्या आसनावर बसून काय करायचं आहे? आता झालं सगळं, सिद्धता झाली, आसन सिद्ध झालं, बसलो आसनावर. ते करायचं काय? चित्त आणि इंद्रिये यांच्या क्रियांचा निरोध केलेल्या साधकाने मन एकाग्र करून चित्तशुद्धी करता समाधीचा अभ्यास करावा. त्या आसनावर बसून उपविश्यासने, आपण एक एक समजून घेऊया हळूहळू. उपविश्यासने म्हणजे त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रियांचा निरोध केलेल्या यतचित्तेंद्रिय क्रिया. आचार्य म्हणतात चित्तम च इंद्रियाणी च चित्तेंद्रियाणी तेषां क्रिया संयता यस्य स यतचित्तेंद्रिय क्रिया. व्याख्या दिली आहे भाष्यामध्ये आचार्य की ज्याने चित्त आणि इंद्रिय यांच्यावरती यांचा संयम ज्यांनी साधलेला आहे किंवा संयम साधायचा आहे, त्याला म्हणायचं यतचित्तेंद्रिय क्रिया. त्याचा निरोध करायचा आहे. आणि तत्र एकाग्र, साधकाने मन एकाग्र करून चित्तशुद्धी करता काय करायचं आहे? म्हणजे आत्मविशुद्धी हा जो शब्द आला ना, समाधीचा अभ्यास करायचा. म्हणजे युंजात योगम करावा, करणे. युंजात योगम, योगाचा अभ्यास करायचा आहे, समाधीचा अभ्यास करायचा. असा हा त्याचा सरळ सरळ बऱ्यापैकी अर्थ झाला. एकाग्र करायचं आहे. आचार्यांचा शब्द आहे सर्व विषयेभ्य उपसंहृत्य. सर्व विषय. आता मी बसलो आहे, कल्पना करा आपण आता ध्यानाला बसलेलो आहोत, साधनेला बसलो आहोत. अगदी मी म्हणतो ध्यान थोडं दूर ठेवलं, आपण नामस्मरणाला जरी बसलो तरी असं अंतःकरणाची भूमिका घेऊन मी जेव्हा बसतो तेव्हा ज्या दर्जाचं नामस्मरण व्हायला हवं ते होतं. सर्वप्रथम इथलं जे म्हटलं आहे यतचित्तेंद्रिय, सगळ्या बाह्य विषयातून मन काढून टाकायचं. कारण मन एकाग्र करणं इथे म्हटलेलं आहे तत्र एकाग्रम, पण मन एकाग्र करण्याची पहिली पायरी म्हणजे त्याच्या आधीची पायरी चित्त स्थिर करणे आहे. चित्त जर माझं स्थिरच होत नसेल तर ते एकाग्र होणं अत्यंत कठीण आहे, अशक्य आहे. त्यामुळे नोकरीतलं मन काढून घ्या,
व्यवसायातलं मन काढून घ्या, बायको पोरं नवरा मन काढून घ्या, घरातलं मन काढून घ्या. आज शुक्रवार आहे, मी ध्यानाला बसलो आहे. उद्या उत्सव सुरू होणार आहे. कोणता? मगाशीच म्हणालो मी, विकेंडचा, शनिवार रविवार. काय उद्योग म्हणजे उपद्व्याप मी करणार आहे, त्यातनं चित्त काढून घ्या. जे जे आपल्या चित्ताचे विषय असतील, उद्या यांना जेवायला बसला ध्यानाला आहे, उद्या यांना जेवायला बोलवलं आहे, भाजीच करायची आहे, तर यांना सांगितलं होतं भाजी घेऊन ये, अजून त्यांनी आणलीही नाही. कशाचं ध्यान सुरू आहे? या सगळ्यातनं मन काढून घ्या. देहातनंही मन काढून घ्या स्वतःच्या. आणि मग नामस्मरण करत असाल तर त्या रामाच्या पायी लावा. श्रीराम जय राम जय जय राम. या दोन वेगळ्या क्रिया आहे बरं. मन काढून घ्यायचं आहे पहिले, जाणीवपूर्वक सांगायचं आहे, मनात असं वाक्य बोलायचं की आता मी हे माझं गेल्या इकडे मी काढून आणणार आहे त्याला. मागच्याला बोललो होतो आपण, काय व्रात्य मुलगा आहे आपलं मन, म्हणजे ते जाणारच आहे 10 वेळा धावत तिकडे. आणायचं जोडून, आपलंच आहे ना, घेऊन यायचं. आपलंच आहे ते, शेवटी काय करणार, घेऊन यायचं. ते जाणार आहे, त्याला पुन्हा घेऊन यायचं. म्हणून तर दीर्घकाळ साधना करावी लागते. म्हणून बाहेरचे बंदोबस्त करून आतले जर नीट केले नाही, आतली नीट नाही बाहेरचे नीट नाही, मग तर आनंदी आनंदच आहे, कारण मग तर ते निमित्त मिळतं अजून. पण ते जरी नीट केले बंदोबस्त, तरी आतले बंदोबस्त जास्त कठीण जातात. आणि हे कशासाठी करायचं आहे? एवढ्या एका शब्दाचा अर्थ सांगतो आणि मी आपल्या ओव्यांकडे वळू. आत्मविशुद्धये असं म्हटलेलं आहे इथे. म्हणजे काय? चित्त शुद्धी करायची आहे. आता तुम्ही म्हणाल शुद्ध मराठीत रिअली काय आहे? इथे विशुद्धये असा शब्द वापरलेला आहे. वी नावाचा प्रत्यय जेव्हा लागतो, किंवा प्र हा पण एक प्रत्यय पहा. प्रशांत एकच शब्द आहे, येऊन गेलेला आपल्या भगवद्गीतेच्या अध्यात बऱ्याच वेळा गेला. प्रशांत एक शब्द आहे, किंवा विशुद्ध हे. शुद्धी आणि विशुद्धी याच्यात फरक आहे. परंतु मंदातींचा फार सुंदर दृष्टांत आहे, फारच सुंदर आहे. दुसऱ्या दृष्टांताची गरजच नाही विचार करण्याची, इतकं सुंदर दृष्टांत आहे. कल्पना करा, डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये आता जाणार आहेत आणि ते आता तिथे शस्त्रक्रिया करणार आहेत. काहीतरी चिरफाड होणार आता त्या पेशंटच्या पोटाची म्हणा, कुठली अवयवाची, जी काय असेल ते. जाताना डॉक्टर काय करतात, आतमध्ये पाहिलं असेल, किंवा अगदी आपणही जेव्हा डॉक्टरला भेटायला जातो, डॉक्टर तुमच्या समोरच साबणाने हात धुतो आणि अमेरिकेत असल्यामुळे भसाभस कागद ओढतो 10-12 आणि हात पुसतो आणि ते कागद टाकून देतो. त्याच्यावर मला आत्ता बोलायचं नाही आहे. मुद्दा एकच की हे जे डॉक्टरनी केलेलं आहे, याला त्यांनी हात आपले स्वच्छ केले, म्हणजे शुद्ध केले असं म्हणायचं. पण या हाताने तो ऑपरेशन करतो नाही. ते जेव्हा आतमध्ये जातात त्या ऑपरेशन थिएटरमध्ये आणि प्रत्यक्ष आता त्या शस्त्रक्रियेला सुरुवात करायची आहे, त्यांची जी सगळी हत्यारं आहेत ती, आणि जे जे वापरल्या जाणार आहे त्यांचे हात म्हणा, हे अजून एका विशेष औषधाने ते स्वच्छ करतात. ते खास औषध बनवलेलं असतं की जे आता एकही बॅक्टेरिया म्हणा, व्हायरस म्हणा, त्याच्यावर म्हणजे पराकुटीचं निर्जंतुकीकरण करतं ते त्याचं. त्याला म्हणायचं विशुद्ध. खास प्रकारची शुद्धी एखाद्या खास कार्याकरता जेव्हा केली जाते, त्याला म्हणायचं विशुद्धी. वी हा प्रत्यय जिथे लागतो, प्र हा प्रत्यय जिथे लागतो. शांत. शांत म्हणजे काय? मी पण शांत असतो कधी? झोपेमध्ये. कारण अशांतीचं जे कारण आहे अंतःकरण, तेच तिथेच असल्यामुळे मी शांत असतो. सकाळी उठल्यावर पुन्हा अशांत, किंवा थोडंफार काही एखादी चांगली घटना घडली माझ्या मनासारखी, शांत. ह्याला प्रशांत म्हणत नाही. प्रशांत याचा अर्थ जो आता पुन्हा अशांत होतच नाही. पराकुटीची शांतता म्हणजे प्रशांत. तसं विशुद्ध हा झाला विशुद्धचा अर्थ. आपण काय पाहतोय या श्लोकाच्या संदर्भात? आत्मविशुद्ध हा जो शब्द आहे, की असं माझ्या आत्मा म्हणजे स्वतःचं अंतःकरणाची शुद्धी करण्यासाठी मी आता इथे बसलेलो आहे. अजून समाधीचा अंदाज पण नाही आहे बरं का. मग हे कशाने होणार आहे? तर हे ध्यानाने होणार आहे. ध्यान हा जो टप्पा आहे समाधीच्या आधीचा, त्याने अंतःकरण शुद्ध होतं. आणि म्हणून ध्यान आपलं ध्येय नाही. कोणीही ध्यानाचं ध्येय समोर ठेवलेलं नाही आहे. ध्येय असलंच तर निर्विकल्प समाधीचं आहे. त्याच्यातही निर्विकल्प, सविकल्प नाहीच. परमपूज्य काका बाध समाधीचं ध्येय समोर ठेवतात. वेगळा मुद्दा आहे थोडा अजून. पण ध्यान आपलं ध्येय नाही आहे. ध्यान सुद्धा शेवटी काय ठरतं?
एक टप्पा ठरतो. मराठीत आपण त्याला माइलस्टोन असं म्हणतो. ते सुद्धा एका दृष्टीने साधनच ठरतं, साधनाचं साधन. म्हणून मगाशी मी जे म्हणतो चित्तशुद्धी रिअली त्याच्यासाठी, चित्तशुद्धी झाल्याशिवाय तिथे बसण्याचा खरं तर अधिकारच प्राप्त होत नाही. ती चित्तशुद्धी वेगळी जी कर्मयोगाने येणार आहे. कर्मानी मोक्ष नाही, ज्ञानानीच मोक्ष आहे, लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं विषयांतर करतो, विषय निघालाय म्हणून सारखं सारखं ते ठोकून ठोकून या कल्पना बसवाव्या लागतात. कर्मानी मोक्ष नाही, ज्ञानानी मोक्ष आहे. थोडा अजून बारकाव सांगायचं झाला तर ज्ञानाचा विधी नाही आहे वेदात दिलेला. का? कारण ज्ञान करून घेणं हे साधकाच्या हातात नाही. म्हणजेच ते कर्तृतंत्र नाही, ते वस्तुतंत्र आहे. म्हणजेच ते स्वसंवेद्य आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, पहिली चोवी ज्ञानेश्वरी. ते स्वसंवेद्या म्हणजे काय? मी काही केल्याने मला त्याचा अनुभव येणार नाही, म्हणून ते स्वसंवेद्य. म्हणून ते कर्तृतंत्र नाही, ते वस्तुतंत्र आहे. ते त्या वस्तूच्या अधीन आहे तो येणारा अनुभव. म्हणून ज्ञानाचा विधी नाही आहे. विधी कर्माचा असतो. हे कर्म करा म्हणजे असं फळ मिळेल, ते कर्म करा तसं फळ मिळेल, हे पाप केलं तर हे प्रायश्चित्त कर्म करा. हे जे सगळं कर्मकांड त्याची विधान आहे, त्याचा विधी सांगितलेला आहे. कर्माने मोक्ष नाही, मग कर्म करूच नाही. मग कर्म कशाला करायचं? नाही, कर्म याच्यासाठी करायचं, ज्ञानाने मोक्ष आहे, कर्माने नाही. मग कर्म कशासाठी करायचं? ज्ञान हे फक्त शांत आणि शुद्ध चित्तामध्येच उदय पावतं. आणि शांत, मी एक पायरी मागे येतोय, शांत आणि शुद्ध चित्त हे कर्मयोगाने प्राप्त होतं. कर्मयोग म्हणजे काय? ईश्वराला अर्पण करून केलेलं कर्म. आलं मंगळवारचं वाचन. काय सुरू आहे? साधना पंचकम, हेच सांगितलं. नंबर 3, क्रमांक 3वर आचार्यांनी तेच सांगितलेलं. पण हे मी जेव्हा करतो त्यांनी शुद्धी होते, विशुद्धी नाही होत. ते शुद्ध अंतःकरण घेऊन आता मी बसलेलो आहे ध्यानाच्या अभ्यासाला. म्हणून ते कारण समाधीचा अभ्यास करावा म्हटला. समाधी अजून पुढच्या, समाधीच्या आधी धारणा ध्यान समाधी अजून 2 टप्पे आहेत त्याच्या आधी. पण त्यांनी जर असं गृहीत धरू आपण की माझं ध्यान लागलं, त्याचा अर्थ काय झाला? आता ते अतिशय निर्जंतुक झालं. ते मगाशीच्या उदाहरणाप्रमाणे, दृष्टांताप्रमाणे. आता ते ऑपरेशनसाठी ती हत्यारं तयार झालेली आहेत. आता कुठलाही धोका नाही आहे ती वापरून शस्त्रक्रिया करण्यामध्ये. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभवीचे. आता माऊलींनी ती प्रक्रिया सांगितली की म्हणजे भगवंतांनी एवढं सांगून टाकलं, यतचित्तेंद्रिय क्रिया. पण माऊली त्याचं छान वर्णन करतात की हे कसं करायचं. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभवीचे. मग आपण त्या आसनावर बसून मन एकाग्र करून आणि सद्गुरूंचे स्मरण करून योगाचा अनुभव घ्यावा. तो कसा घ्यावा? तर जेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाचे. काय सुंदर वर्णन आहे. का करायचं सद्गुरूंचं स्मरण तिथे बसून? तर ज्या आसनावर बसताच सद्गुरूंच्या स्मरणाच्या प्रेमाने जेव्हा देह हा आतून व बाहेरून अष्टसात्विक भावाने भरून जातो आणि अहंकाराचे काठिण्य विरून जाते. काय सुंदर वर्णन केलेलं. एक आतमध्ये दिवसभराचे व्यवहार करून म्हणा किंवा एकंदरीतच आपण जो जपलेला असतो अहम आपला, त्याचं एक काठिण्य असतं मनामध्ये. म्हणजे मी येऊ आहे, मी तेव्हा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मला हे आवडत नाही, मला ते चालत नाही. हे सगळे अहंकाराचे विविध छटा आहेत. ते घेऊन मी तसं अंतःकरण कठोर कडक अंतःकरण घेऊन मी वृक्ष मी बसलेला असतो. पण ज्या क्षणी मी सद्गुरूंचं स्मरण करतो, कारण ते एक असं स्थान आहे जगामध्ये की आपण सगळेजण तिथे नतमस्तकच होतो. त्यांच्याबद्दल आपल्याला आदरच आहे, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, प्रेम आहे. त्यांच्याबद्दल असलेला भावना आपण कधी कधी शब्दात व्यक्तही करू शकत नाही. पण गरज नाही या शब्दात व्यक्त करण्याची, कारण इथे कोणासाठी, इथे दुसरं कोणी नाहीच, इथे मीच. पण त्यांचं स्मरण मी जेव्हा करतो तेव्हा माझं चित्त द्रवायला लागतं. ते वर्णन केलेलं आहे. अहंकाराचं काठिण्य विरून जातं. कल्पना करू शकतो आपण किती छान. त्याच्यासाठी सद्गुरूंचं स्मरण आहे. त्यांचं स्मरण करायचं आहे, त्यांचं आठवायचं. त्यांनी आपलं काय जीवनामध्ये आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकलं, आपलं आमूलाग्र. हे सगळं आठवायचं. त्यांनी आपलं अहंकाराचं काठिण्य
विरून जातं, आपलं अंतःकरण द्रवायला सुरुवात होते. पहा, बसलो ध्यानाला आहे, पण थोडासा हा भक्तीचा अंग आहे की नाही, प्रेमाचा अंग आहे की नाही याच्यामध्ये. कसं एकाचा हातात हात घालून चालतं. विषय निघाला म्हणून एक तशी आपण आता ध्यानाला बसतो आहोत, अंतःकरण एकाग्र करायचं आहे, आणि भक्तीचा विषय निघाला म्हणून एक विचार, थोडंसं सॉफ्टवेअरची मंडळी ऑनलाईन पुष्कळ जण आहेत, सॉफ्टवेअरवाले बरेच जण आहेत, त्यांच्यासाठी एक गमतीचा विचार की हा जो योग मार्ग आहे ते जणू काही हार्डवेअर, ज्ञानमार्ग म्हणजे जणू काही सॉफ्टवेअर, आणि भक्ती मार्ग म्हणजे जणू काही फर्मवेअर. जर ह्या तीन मधला फरक ज्यांना माहिती आहे त्यांना साधारण अंदाज येईल. शुद्ध मराठीत सांगतो, वेअर आय एम कमिंग फ्रॉम. म्हणजे मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. हार्डवेअरचे अपग्रेड्स किती कठीण असतात आपल्याला माहिती आहे. एखादा हार्डवेअर आहे आणि ते पुरेसं नाही आहे, अपग्रेड करायचं आहे, त्यात काही बदल करायचे आहे, ते रिआर्किटेक्ट करायचं आहे. थोडेसे इंग्लिश शब्द वापरणार आता, कारण टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा प्रसंग, तंत्रज्ञानाचा विषय आहे. कठीण असतं, सगळ्यांना माहिती आहे की हार्डवेअरचं अपग्रेड खूप कठीण असतं. म्हणून मी योग मार्गाला हार्डवेअरची उपमा दिली. हे जे सगळं आपण वर्णन ऐकतो ना, किती कठीण आहे. अजून पुढे तर भरपूर येणार आहे, कठीणता वाढतच जाणार आहे. भगवंतांनी स्वतः ते मार्गदर्शन केलेलं आहे, पाहणार आहे पुढच्या श्लोकामध्ये आपण. कठीण होत जाणार आहे. ज्ञानमार्ग मी सॉफ्टवेअर म्हणालो. सॉफ्टवेअरचे अपग्रेड सोपं नसतं, पण सॉफ्टवेअरमध्ये अपग्रेड याचा अर्थ साधना. थोडं थोडं तुमच्या लक्षात येत असेल मी का हे दृष्टांत आणलं. अपग्रेड याचा अर्थ साधना असा विचार करा. आता मला हे सॉफ्टवेअर अपग्रेड करायचं, माझं हे सॉफ्टवेअर इज नॉट गुड इनफ, मग ते अपग्रेड करायचं म्हणजे साधना करायची आहे. ज्ञानमार्ग तेवढ्या अंशातून सोपा आहे. हार्डवेअर अपग्रेड वर्सेस सॉफ्टवेअर अपग्रेड, तेवढ्या अंशातून ते सोपं आहे. सोपं कसं, एक उदाहरण देतो तुम्हाला. एक छान उदाहरण आहे. परमपूज्य काका मागच्या इथे काही लोक वाचनानंतर थांबले होते, मी त्यांना सांगितलं होतं. ऑनलाईन लोकांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की आपण ऐकलं असेल, एका साधकाने परमपूज्य काकांना प्रश्न विचारला की सद्गुरू, मी ध्यानाच्या अभ्यासाला बसतो, पहाटे काहीतरी 4:30-5 वाजता उठतो, सगळं छान जसं करायला हवं तसं सगळं करतो, आणि मी ध्यानाच्या अभ्यासाला बसतो. तो साधक असं म्हणाला की आमच्या घरासमोर एक मोठा वृक्ष आहे म्हणलं, त्याच्यावरती भरपूर कावळे राहतात आणि ते माझ्या आधी उठतात. समस्या काय आहे, ते कावळे माझ्या आधी उठतात, आणि मग त्यांचा जो काही कार्यक्रम सुरू होतो तो आपण कल्पना करू शकतो. कावळे सकाळी उठल्यानंतर कोणता कार्यक्रम करणार, तो एकच करणार, काव काव, दुसरं काय करणार. तर त्यांनी व्यत्यय येतो माझ्या साधनेमध्ये, मी काय करू, असा त्याचा प्रश्न, अशी त्याची समस्या. आता परमपूज्य काकांनी इतकं सुंदर मार्गदर्शन त्याला केलं, कारण ज्ञानाच्या अंगाने जाणारं ध्यान परमपूज्य काका शिकवतात. काही गोष्टी स्पष्ट करतो, जो काही काका परिवारातले काही लोक नसतील तर त्यांना कळणार नाही मी काय बोलतोय. ज्ञानाच्या अंगाने जाणारं ध्यान, बरोबर आहे, ज्ञानमार्गाच्या अंगाने जाणारं ध्यान. त्यामुळे तिथे विचाराला अत्यंत महत्त्व आहे. विचार हे साधन आहे हे खरं मान्यच होत नाही लोकांना. परमपूज्य काकांची शुद्ध मराठीत पेट पीव नसते खरं संतांजवळ, पण मी आपल्या साध्या भाषेत बोलतोय. एक तक्रार म्हणूया त्यांची की बाबा विचार हे साधन हे मान्यच होत नाही लोकांना. कारण काहीतरी करा होते, तुमचं तत्त्वज्ञान सगळं ठीक आहे, एकदम छान पटलं आम्हाला, पण काहीतरी करायला सांगा. 16 सोमवार करायला सांगा, मिठाच्या पाण्याचे, रामकृष्ण चतुर्थी करायला सांगा, एकादशी काहीतरी करायला सांगा. हे जे कृतीशीलता आपल्यामध्ये असते ना, त्यांना चिंतनशीलता समजतच नाही सुरुवातीच्या काळात. असो, विषांतर होत आहे थोडंसं. तर काका त्याला असं म्हणाले की अरे ते कावळे जे कावकाव करतात, म्हणजे त्यांच्या वैखरी वाणीतून तो आवाज येतोय, त्यांची ती वैखरी वाणी बोलते कावळ्याची, तिचा कावळ्याचा आवाज काव जाणार आहे, बरोबर. तो काही लता मंगेशकर सुंदर भजन नाही गाणार सकाळी सकाळी. तर ती जी वैखरी वाणी आहे ती कशी कार्य करते, तर त्याच्या पाठीमागे त्या कावळ्याची प्राणशक्ती काम करते. कावळ्या ती प्राणशक्ती आहे, तो चेतन आहे, अचेतन नाही आहे तो, म्हणून तो आवाज करतोय. तो जो आवाज येतोय कावळ्याचा, तो त्याच्या मागे त्याची प्राणशक्ती आहे, आणि त्याच्या प्राणशक्ती मागे काय आहे, त्याचा आत्मा आहे. आता त्याचा आत्मा हा जो व्यवहार झाला, कारण तो कावळा व्यवहारात तो वेगळा आहे, व्यवहारात मी माणूस म्हणून वेगळा, म्हणून त्याचा आत्मा माझा आत्मा व्यवहार झाला.
पण आत्मा एकच आहे. आत्मा म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे आत्मा. त्या कावळ्याच्या देहाच्या सापेक्षतेने त्याचा आत्मा म्हटलं म्हणजे काय झालं, त्या कावळ्यांची कावकाव त्याच्या माध्यमातून मी कुठपर्यंत पोचलो साधक म्हणून, शेवटी जिथे पोचायला पाहिजे तिथे पोचलो, त्या तत्वापर्यंत पोचलो. म्हणजे मी काय केलं, कावळ्याच्या कावकावाचा बाध केला. म्हणजे काय झालं, मला कावळ्याच्या कावकावाचा त्रास होणं बंद झालं. हे मी का सांगतोय, माझ्या दृष्टांताकडे परत येतोय. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमधला हा फरक आहे. हार्डवेअरमध्ये कावळ्याचा आवाजच येणार नाही असा बंदोबस्त करावा लागतो. आलं लक्षात? सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे ज्ञानमार्गामध्ये विचारांनी जर मी साधना करत असेल तर आलेल्या अडथळ्यांचा उपयोग माझ्या साधनेत मी करून घेतो. कारण काही अडथळे असे असतात ज्याला आपण काही करू शकत नाही. आता ते 4:30ला कावळे खरंच उठत असतील, त्याच्या अजून आधी उठणार किती ना मनुष्याने, त्याच्या आधी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठू शकतो म्हणजे त्याच्यासाठी झोपावं कितीला लागेल, अडचणी असतील काही. आपण म्हणतो की जसं इथे मागच्याला वर्णन केलं होतं की घरामध्ये सुद्धा एक स्वतःची स्वतंत्र खोली असावी, नाही सगळ्यांना ते शक्य. मग अशाला साधना कशी करायची. इथे विचार कामाला येतो, इथे विवेक कामाला येतो. आणि तिसरं मी म्हणालो भक्ती फर्मवेअर आहे. फर्मवेअरमध्ये म्हणजे काय, द हार्डवेअर, द ऑपरेटिंग सिस्टम, द सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, देअर APIs आर सो परफेक्टली वेल अलाइन्ड, देयर इज नो नीड फॉर अपग्रेड. म्हणजे काय, भक्तीमध्ये इतकं प्रेम असतं भगवंताचं की कशाचीच अडचण होत नाही. ते कावळे डोक्यावरून बसले, खांद्यावरून बसले तरी त्यांना त्याची अडचण होत नाही. कारण ते देवाच्या प्रेमामध्ये इतके तल्लीन झालेला असतो तो भक्त की त्याला ना स्वतःच्या देहाचं भान असतं, ना त्या कावळ्यांचं भान असतं, ना आजूबाजूच्या कुठल्याच कशाचंच भान असतं. हे आहे भक्तिप्रेमाचं. आता ह्यातलं एक तरी पाहिजे, काहीतरी निदान निश्चय पाहिजे, जो योगमार्ग माझ्याकडनं नीट करून घेईल. नाही तर विवेक विचार पाहिजे, ते अनुसंधान पाहिजे सतत टिकवलेलं मी, नाही तर देवाचं प्रेम पाहिजे. आणि असं जेव्हा होतं, हे मी का बोललो, तर ह्या तिन्हीतून याचा परिणाम एकच होतो, चित्त एकाग्र होणं. त्याच्यासाठी मी सगळं बोललो बरं. चित्त एकाग्र हे तीनही या मार्गाने किंवा तीनपैकी कुठल्याही मार्गाने मी आलो तरी होणार काय आहे, चित्त एकाग्र. तर व्यवस्थित जसं आलो तसं यायला पाहिजे तसं आलो तर. आणि मग होतो विषयांचा विसर पडे. माऊली पुढे म्हणते आहे, इंद्रियांची कसमस मोडे. फार प्रसिद्ध ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. मनाची घडी घडे हृदया माझी. इतकं सुंदर वर्णन महाराजांनी केलेलं आहे की आतमध्ये नक्की कोणती प्रक्रिया होते हे केल्यानंतर. तर विषयांचा विसर पडतो, पहिली गोष्ट. मन एकाग्र झालं म्हणजे काय, विषयांचा विसर पडला. आता मला बाहेरच्या कशाचंही भान होत नाहीये, माझं चित्त आता बाहेर धावत नाहीये. इंद्रियांची दांडगाई मोडली जाते. इंद्रियांना इतकी सवय लागलेली असते, स्थूलाला सुद्धा सवय लागते ना, अचेतनाला सुद्धा सवय लागते. त्याला फिजिक्समध्ये इनर्शिया असं म्हणतात, वेगळा विषय आहे. बटन बंद केल्यानंतर फिरत राहतो ना तो फॅन, पंखा फिरत राहतो बटन बंद केल्यावर. त्याला विज्ञान, त्याला इनर्शिया, त्याला स्थितीस्थापकत्व म्हणतात संस्कृतमध्ये. मराठी शब्द आहे, विनोद होता. आजकाल आपल्याला इनर्शिया मराठी वाटायला लागला, म्हणून स्थितीस्थापकत्व संस्कृत वाटायला लागलं. असं ते सापेक्ष आहे सगळं. स्थितीस्थापकत्व म्हणजे इनर्शिया. आज त्याला विज्ञान इनर्शिया म्हणताय, पण इनर्शिया म्हणजे काय ते त्याचं दिलेलं स्पष्टीकरण आहे त्यांनी. पण याचा अर्थ त्या पंख्याला थोडा वेळ का होणे सवय लागली ना, बटन बंद केलं, इलेक्ट्रिक सप्लाय गेल्यानंतर तो फिरत राहतोय. म्हणजे ही जी एक मूलभूत त्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, त्या अचेतन पदार्थाची सुद्धा. इनर्शियाची व्याख्या आहे ती फिजिक्समध्ये, जर तुम्ही आठवत असली शाळेतली तुम्हाला, की गिवन स्टेट ऑफ मोशन किंवा नॉन मोशन म्हणा, त्यात राहण्याचा जो स्वभाव असतो त्या अचेतन पदार्थाचा, त्यालाच इनर्शिया असं म्हणतात. सवय लागते. का बोललो एवढं सगळं, इंद्रियांना सुद्धा सवय लागते. म्हणून इंद्रियांचा विशेष उल्लेख केलेला, वेगळा उल्लेख केला. इंद्रियांची कसमस मोडे, इंद्रियांची पण दांडगाई संपते. आता म्हणजे याच्या पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये येणार आहे, समम काय शिरोग्रीवम धारयन नचलम स्थिर संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चान अवलोकयन. दिशश्चान अवलोकयन बघणार आहे आपण तो श्लोक येईल तेव्हा बघू. पण अर्थ असा आहे की दिशांकडे बघू नका. त्याचा अर्थ, वाच्यार्थ लक्ष्यार्थ वेगळा आहे. पण दिशांकडे बघू नका याचा अर्थ काय, विनाकारण सवय लागली माझ्या, काही नसतं, काही आवाजही येत नाही इकडनं, तरी मी उगीच इकडे भात इकडे भात इकडं. माझ्या बुद्धीने सांगितलेलं नाही आहे मनाला किंवा मानेला की तू इकडे वळ म्हणून. इतकी सवय लागलेली आहे. कारण आपलं असं 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 म्हणजे हे काही बुद्धी जाणीवपूर्वक मी सांगत नाही की तू भाऊ तू असं कर. आता एखादंच ठीक आहे बा, काहीतरी पाय दुखायला लागला किंवा मुंग्या आल्या समजू शकतो. पण हे इतक्या नकळत होणाऱ्या गोष्टी आहेत याला म्हणायचं इंद्रियांना लागलेली सवय, याला म्हणायचं इंद्रियांची दांडगाई. ती पण तिथे चालत नाही ना. आता कुठे ध्यानाला बसलेलो आहे मी आता,
आता हालचाल नावाचा प्रकारच नाही आहे, ना शरीराचा ना मनाचा. त्यामुळे विषयांचा विसर पडतो, इंद्रियांची दांडगाई मोडली जाते आणि संकल्प, आता फार सुंदर वर्णन आहे, संकल्प विकल्पांनी विस्तारलेल्या मनाची अंतःकरणात लहानशी घडी होऊन बसते. काय वर्णन केलं माऊली, इतकं सुंदर वर्णन आहे की आपलं मन जे असतं ते जसं एखादं, आपण सकाळी उठल्यानंतर अंथरूण जसं आपलं असं विस्कटलेलं असतं, ती चादर आपण पांघरलेली असते रात्री, ती पसरलेली असते, तसं आपलं अंतःकरण दिवसभर पसरलेलं असतं. कशामुळे? संकल्प विकल्प विस्तारलेलं असतं. त्याची जणू काही हळू, आपण जशी चादरीची घडी करून ठेवतो, अंथरूण आवरून ठेवतो म्हणजे काय, घडी करतो, तसं त्या अंतःकरणाची घडी होते, एवढीशी घडी होऊन बसते. असं सुंदर एक कल्पना केली आहे. सारांश मन आणि अंतःकरण यांचं ऐक्य होतं. किती गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली गोष्ट शिकायला मिळाली आपल्याला एक साधक म्हणून, की माझं अंतःकरण कशाने पसरतं. संकल्प आणि विकल्प, संकल्प आणि विकल्प. मगाशी मी म्हणालो, बसलो ध्यानाला आहे, सगळं जबरदस्त जामानिमा सगळं व्यवस्थित आहे, सांगितल्याप्रमाणे चेकलिस्टच तयार केलेली आहे, चेक 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 सगळं व्यवस्थित. आता डोळे मिटून बसलो आहे, ते बाहेरचे चेक खूप सोपे आहेत, आता आतल्याचं काय, आतला अजून हाच विचार करतोय. मगाशी मी म्हणालो, जेवायला बोलवलं आहे, भाजी आणलेली नाही आहे, हे संपलेलं आहे, ते संपलेलं आहे, घर आवरायचं राहिलं आहे, हे जे चिंतन मनामध्ये सुरू आहेत, हे काय, संकल्प. जेवायला बोलवलं हा संकल्प आहे. विकल्प सुरू झाले, तरी म्हटलं होतं यांना, त्यांना आत्ता उद्या नका बोलू, पुढच्या विकेंडला बोलू. विकल्प. हे जे सगळं सुरू असतं अंतःकरणामध्ये, ह्यांनी माझं काय होतं, पसरतं अंतःकरण. त्याची हळूहळू हळूहळू घडी घालत आणायची. कल्पना कर किती छान आहे. आणि इतकी छोटी घडी की आता त्याच्यापेक्षा आता घडी शक्यच नाही, म्हणजे अजून अस्तित्व आहे, त्याचं अस्तित्व गेलेलं नाही आहे. असं वर्णन इथे माऊलींनी इतकं सुंदर केलेलं आहे. आणि त्यांनी काय होतं, तर मन आणि अंतःकरण यांचं ऐक्य होतं असं म्हटलं. एक दुसऱ्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर ओवी येऊन गेली, लक्षात असेल तुमच्या, फार सुंदर ओवी आहे. अर्जुना, समत्व चित्ताचे ते सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अति. माऊली म्हणते, अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. माऊलीने तिथे ही योगाचाच उल्लेख केलेला आहे. संदर्भ तिथे फक्त कर्मयोगाचा, एवढंच. दुसऱ्या अध्यायातला विषय आहे, त्याच्यामुळे कर्मयोगाचा संदर्भ आहे. समत्व, अर्जुना समत्व म्हण त्याला चित्ताचं, मी म्हणतो कधी ते, आणि ते योगाचं सार आहे, जेथं मन आणि बुद्धीचं ऐक्य आहे. म्हणजे काय, बुद्धी आता मला सांगते आहे काय, आत्ताच मी ज्ञानेश्वरीत शिकलो, काय शिकलो, विषयातून मन काढून टाका, नोकरीतून मन काढून टाका, बायको मुलं भाऊ बहीण आई वडील मन काढून टाका, घरातून मन काढून टाका. हे कोण सांगताय मला, बाहेरून कोणी सांगताय का, नाही, मीच मला सांगतोय, म्हणजे माझी बुद्धी मला सांगते. हे बुद्धीला मला कळलं, बुद्धीने मला कळलं, बरोबर आहे. पण मन माझं ऐकत नाही. मन ते अजूनही ते मी सांगितलेल्या त्या सगळ्या विकल्पांमध्ये अजूनही फिरतच आहे. ते थोडं एक 2 मिनिटं कसले, 2 मिनिटे खूप झाले, काही सेकंद जरी ते आलं की ते कधी सटकतं, ते माझ्या हातातून निसटलं हे समजायला सुद्धा 5 मिनिटं लागतात, इतकी अवस्था वाईट असते आपली. असं जेव्हा होत नाही, म्हणजे जेव्हा बुद्धी आणि मनाचं आता ऐक्य झालं, जे बुद्धी सांगते ना तेच मन करताय, मन जे करताय ना तेच बुद्धी सांगते, याला म्हणायचं मन आणि बुद्धीचे ऐक्य अति, याला म्हणायचं योगाचं सार, याला म्हणायचं कर्मयोग, त्या दुसऱ्या अध्यायाप्रमाणे. आणि माऊली इथे तेच सांगते की मन आणि अंतःकरणाचं ऐक्य होतं. मनाची घडी घडे हृदया माझी, म्हणजे अंतःकरणात जणू काही त्या मनाची घडी होते. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे, मग तेणेची बोधे बैसेजे आसनावरी. असे हे ऐक्य सहज प्राप्त होईपर्यंत काय करायचं आहे, कारण बसलो आणि अचानक हे झालं असं होतच नाही, महिने वर्ष लागतात. तोपर्यंत काय करायचं, माऊली म्हणते सद्गुरु स्मरणातच स्थिर राहावे, मग ते ऐक्य झाल्याच्या त्या जाणीवेनेच आसनावर बसलेले असावे. एक वेळ अशी येणार आहे की मन आणि बुद्धीचं ऐक्य होणार आहे. मग तेव्हा काय होतं, तसं झाल्यानंतर आता अंगाते अंगवरी पवनाते पवन धरी ऐसी अनुभवाची उजरी पोची लागली, की त्यानंतर अंगच अंगाला सावरते, प्राणवायूच प्राणवायूला धारण करतो, अशी अनुभवाची स्पष्टता होऊ लागते. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला असं म्हणतो ताट बसायचं असतं, ठीक आहे, ताट बसलो, आता हे मी ताट, म्हणजे आपल्याला अशीच बसायची सवय असते बऱ्याच जणांना, ताट बसायची जेव्हा आठवण होते तेव्हा मी असा होतो थोडासा,
आता असा मी जेव्हा होतो तेव्हा मी देहाला माझ्या धरून ठेवलेला जाणीवपूर्वक, बरोबर. कुठेतरी जाणीव आहे, कुठेतरी मी जाणीवपूर्वक ती क्रिया केलेली आहे, कुठेतरी मी जाणीवपूर्वक श्वासोच्छवास माझा प्राणायाम जर मी करत असेल तर प्राणायामाच्या माध्यमातून किंवा हळूहळू विचारांच्या माध्यमातून तो शांत कसा होत जाईल त्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. पण ही जी अवस्था आहे याच्यात हे काही करावं लागत नाही, ते होतं. हा मुद्दा सुरू आहे. आता अंगच अंगाला धरून ठेवत आहे. श्वासोच्छवास होतो आहे, तो वेगळ्याने त्याचा प्रयत्न करावा लागत नाही. आणि मग हे झाल्याने काय होतं, माऊली म्हणते प्रवृत्ती माघवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे, बैसत खेवो. कर्म करण्याची प्रवृत्ती माघारी फिरते, समाधी अलीकडे येते, आसनावर बसल्याबरोबर जणू संपूर्ण अभ्यास करण्याचे संपले असे वाटते. अनुभव सांगितलेला ना, कसे कशा अनुभवाचे टप्पे आहेत. अंतिम अनुभव नाही आहेत, नक्कीच नाही आहे, कारण इथे जबरदस्त द्वैत उपस्थित आहे. द्वैत आहे, हा द्वैताचा अनुभव नाही आहे. अद्वैताच्या मार्गावरचा, त्याच्या प्रांतातला, त्या प्रांतात आता आपण हळूहळू शिरतो आहोत. धारणा ध्यान याच्या सीमारेषेवर मी कुठेतरी आहे. त्याचे हे अनुभव आहेत की कर्म करण्याची प्रवृत्ती आता माघारी फिरते. आणि म्हणून किती छान वर्णन केलं, समाधी अलीकडे येते. समाधी अलीकडे येतं म्हणणं काय, किंवा मी समाधीच्या जवळ गेलो म्हणणं काय, एकच अर्थ आहे. पण कधी, पुन्हा शिकायचं काय आहे, कर्म करण्याची प्रवृत्ती माघारी करते. सो दिस टू थिंग्स आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. शुद्ध मराठीत साध्या भाषेत सांगतो, जर मी वर्षानुवर्ष साधना करत असेल आणि असं मला वाटत असेल की माझी प्रगती होत नाहीये, साधना अजून ती समाधी माझ्यापासून कोसो दूर आहे, असं जर आपल्या मला कुठेतरी वाटत असेल तर याचा स्पष्ट अर्थ आहे अजूनही माझी कर्म करण्याची प्रवृत्ती संपतच नाही. तुम्ही म्हणाल तिथे ध्यानात बसल्यानंतर कोणतं कर्म करतो मी, मानसिक कर्म. शरीराने देहाने मी काही कर्म करत नाहीये, पण ते मन माझं इतकी कर्म करत आहे, बसल्या बसल्या इतके संकल्प करत आहे, इतके विकल्प करत आहे की त्याचा शेवटी परिणाम असा होतो की तो तिथून मला उठवतो आणि मला शरीराचे कर्म करायला लावतो. आणि मग मी स्वतःला असं प्रमाणपत्र देतो, मराठी सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, की नाही आज ना जरा माझं चित्त काही शांत होत नाही आहे, जरा बॉस बरोबर भांडण झालं आहे ऑफिसमध्ये, प्रोजेक्टचं प्रेशर तुम्हाला काय माहिती, मलाच माहिती, शेवटी मलाच डिलिव्हर करायचं आहे ते, वगैरे वगैरे. असं मी जे स्वतःला एक प्रमाणपत्र देतो, जणू काही मी स्वतःला करता समजत असतो, हे सुद्धा मी विसरून गेलेलो असतो. म्हणून मी भोगता होतो, आणि भोगता होतो याचा परिणाम मग तो साधनेच्या तिथे प्रत्यक्ष साधनेला बसला की तो दिसतो. आणि मग ते चित्त आतमध्ये सगळं व्यवस्थित, सद्गुरूंचं स्मरणही मी केलं, पण ते तेवढ्यापुरती होतं, ते स्मरण करताना सुद्धा मन सटकलेलं असतं माझं, हे सुद्धा माझ्या लक्षात येत नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणेस तोवर, तो श्लोक संपेस तोवर फिरून आलेलो. हे माझे प्रताप आहेत मनाचे माझ्या. तो श्लोक सुद्धा मी एकाग्रतेने म्हणू शकत नाही. प्रत्यक्षात जमलेल्यांच्या भरपूर लोकांच्या माना डोलतात आहेत, स्क्रीनवरही डोलतात आहे ना, काय सगळ्या साधकांच्या त्याच समस्या आहेत. कारण आहे ती जी प्रवृत्ती आहे ना अजून कर्म करण्याची, अजूनही कर्मात. आणि म्हणून मी मगाशी ते थोडंसं वर्णन विषयांतर म्हणालो, पण खरं ते नाही आहे की कर्मानी मोक्ष नाही आहे, कर्मानी मोक्ष नाही आहे, ज्ञानानी मोक्ष आहे. आणि यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा यस्य हृदिश्रिताः अथ मर्त्यो अमृतो भवती अत्र ब्रह्म समश्नुते. श्वेतर उपनिषद. घोकूनच टाकायचा हा श्लोक जोपर्यंत मी रुजवत नाही ना माझ्या अंतःकरणामध्ये, की यदा सर्वे प्रमुच्यन्ते, जोपर्यंत माझ्या हृदयात आश्रित असलेला काम मी पूर्णतः घालवत नाही, तोपर्यंत या अवस्थेपर्यंत मी जाऊ शकणार नाही. कारण ही प्रवृत्ती कामाची, ही म्हणजे कर्माची प्रवृत्ती का बरं होते, ती कामातूनच होते. संगात संजायते कामा, कामात क्रोधोभी जायते. एक अजून दुसरा खूप छान निकष आहे त्याच्यासाठी, तुम्हाला सांगतो. मला जर क्रोध येत असेल, असं वाटतं कधी कधी की हो आता बरेच वर्ष झाले श्रवण सुरू आहे की नाही माझा काम न बऱ्यापैकी कमी होतोय माझ्या इच्छावर, तपासून पहा. मला जर क्रोध येत असेल कुठल्याही कारणाने, समजून चालायचं की मला काम, कारण जर कामात क्रोधोभी जायते असं भगवंत म्हणत असतील आणि मला क्रोध येत असेल, त्याचा अर्थ काम आहेच. आणि काम म्हणजे काही जबरदस्त खूप काहीतरी मला घबाड मिळावं असं काम नसतं.
एखाद्या गोष्टीचा आग्रह म्हणजे कामच असतो की हे असंच झालं पाहिजे, हे स्वयंपाकघर असंच आवरलं गेलं पाहिजे, 8 वाजता ते आवरलेलं मला दिसलं पाहिजे. आणि ते दिसलं नाही की जे काही माझं होतं ब्लड प्रेशरचं, क्रोध, याचा अर्थ काम आहे. वाटणं स्वाभाविक आहे. एखादी गोष्ट वाटणं, एखाद्याला घर आवरलेलं आवडतं, एखाद्याला पसरलेलं आवडतं. रामकृष्ण हरी, मी जरा इथे खसखस पिकलेली आहे. मी पॉलिटिकली इनकरेक्ट विषयाकडे गेलो थोडासा. मुद्दा एवढाच होता की एखाद्याला एखादी गोष्ट आवडते, एखाद्याला आवडत नाही. त्यामुळे तसं वाटणं की तसं असावं, तसं करावं, हे इथपर्यंत योग्य आहे. पण त्याचा जेव्हा परिणाम माझ्यावरती व्हायला लागतो, परमपूज्य मंदातांनी म्हटलेलं आहे की ज्ञानी जो असतो त्याला काय शीत उष्ण हे सगळं कळत नसतं का. त्यांना काही, आपण ज्याला म्हणतो आवड, असं त्यांना असं वाटत नाही का, असं असं वाटतं ना त्यांना. पण तसं नाही झालं आणि तसं झालं तरी त्यांच्या मनावर अंतःकरण शांत, त्यालाच प्रशांत, लावलेला आहे तिथे. म्हणून सद्गुरू संत हे प्रशांत असतात. याचा अर्थ त्यांना वाटत नाही, काही इच्छा होत नाही असं नाही आहे, वाटतं ना हे असं असावं तसं नसावं. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी, रामकृष्ण, ते म्हणायची वेळ होऊन गेली, 4 मिनिटं झाले, पसायदान लिहिलंच नसतं. खळांची व्यंकटी सांडो कशाला म्हटलं असतं. याचा अर्थ त्यांनाही वाटतंय, पण ते त्या तरंग स्वरूपामध्ये राहत. माझी जी लाट होते, ज्याने माझं ब्लड प्रेशर खालीवरती होतं, म्हणजेच मला क्रोध येतो, म्हणजेच मला काम आहे, हा त्याचा निकष आहे. आणि विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे, हृदया माझी, हे शक्य होत नाही. आणि त्याच्यामुळे प्रवृत्ती मागवते मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, इथपर्यंत मी कधी पोचतच नाही. ही माझी साधक म्हणून समस्या आहे. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. छान आपल्या ज्या इच्छा आहे, इच्छेचे खूप प्रकार आहेत. मंदातांनी फार सुंदर सांगितलं. स्पृहा म्हणजे काय, लोभ म्हणजे काय, याचना म्हणजे काय, वगैरे वगैरे, तृष्णा म्हणजे काय, ते छान त्याचा सगळा विचार करायचा. मी कुठे बसतो याचा आपणच आपला अभ्यास करायचा आणि त्याच्यातून मी बाहेर कसं पडू शकतो, यालाच विवेक असं म्हणतात, यालाच विचार असं म्हणतात. तो सदैव मनामध्ये सांभाळायचा आहे. यासह आपल्या आजच्या वाचनाला आपण विराम देऊ. 5 मिनिटं जास्त होऊन गेले, बोलण्यात लक्ष राहिलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. आजचं वाचन इथे थांबवूया.